आज आपण राऊंड कट शिकणार आहोत आणि हे केस आहेत कर्ली आणि कर्ली केसांवरती पाण्याचं प्रमाण खूप वापरायचं असतं, कारण हेअरकट पाणी कमी वापरलं तर हेअरकट बरोबर येणार नाही आणि पाणी जेवढं माराल तेवढं हेअरकट व्यवस्थित दिसेल आणि कट करायला छान वाटेल. बॅक साईडला बीचमधून भांग पाडून 2 साईडला हिस्से करायचे केसांचे आणि थोडेसे ह्या साईडचे केस खाली घ्यायचे आणि वरच्या केसांना क्लिप लावून टाकायचे. सेम हीच टेक्निक त्या साईडकडून पण यूज करायची. आता हा जो केसांचा हिस्सा जो छोटा घेतला आहे तो कट करायचा. आपल्याला जेवढी लेंथ पाहिजे त्या हिशोबाने कट करायचे आणि मग ती गाईडलाईन बनेल आपली आणि त्या गाईडलाईननुसार आपल्याला हेअर कट करायचा आहे. वर गाईडलाईन तयार झाली याच्यानंतर जे दोन्ही साईडकडून थोडी थोडी प्लेट्स काढायच्या आणि त्या गाईडलाईन बरोबर कट करायच्या. जसं की आता मी त्या साईडची एक प्लेट आणि ह्या साईडची एक प्लेट घेऊन कट करते आणि ही जी खालची लाईन आहे ती गाईडलाईन आहे. मग त्या गाईडलाईनच्या वरती कंघी करून असे केस सरळ घ्यायचे आणि कट करायचे. एकदम इझी आणि खूप सोप्या पद्धतीत हेअर कट आहे. आता हा बॅक साईड झाली आपली. गाईडलाईन पकडून आपण हे कट केले. आता ही लेफ्ट साईडची पण सेम टेक्निक वापरायची आहे गाईडलाईन पकडून, जे की कानाच्या वरती येते आणि सेम थोडे थोडे केस घेऊन प्लेट बनवून गाईडलाईन पकडून हेअर कट करायचे. सेम जे लेफ्ट साईडकडून केलं तेच राईट साईडकडून करायचे. गाईडलाईन पकडायची आणि छोटीशी प्लेट घेऊन त्या गाईडलाईनला पकडून कट करायचे केस.
आता आपला हेअर कट करून झालेला आहे आणि आपल्याला बस चेक करायचे की चारही बाजूनी आपले केस बरोबर आहेत का ते. तर लेफ्ट साईडचे केस राईट साईडला पूर्ण घ्यायचे आणि जर केस का मागं पुढे असतील, अगर कट कमी जास्त असेल तर ते दिसून येतील, पण जर जास्त असेल ते कट करायचे. आणि सेम हीच प्रोसेस राईटकडून लेफ्टला घ्यायची आणि तिथं पण चेक करायचं. आणि जेव्हा दोन्ही साईड चेक केले तेव्हा एकदम बॅक साईडला पूर्ण केस घ्यायचे आणि तेव्हा पण चेक करायचे. जर असं गाईडलाईनच्या बाहेर जर केस असेल ते कट करून घ्यायचे.